आणि लूप चालू बंद करण्यासाठी हे बटन दाबायचे आहे. हॅलो मित्रांनो, कसे आहात सर्व FLM युजर्स. तर गेल्या रविवारी मी एक रील अपलोड केलेली. त्याच्यामध्ये दाखवलं तर मी सांगितलं तर की तुम्हाला फ्री लूप्स आणि फ्री टोन्स भेटतील. तर ती रील खूप लोकांपर्यंत पोहोचली आणि खूप जणांनी इंस्टाला व्हॉट्सअपला मेसेज केलेले की मला पाहिजे. तर त्यांना मी सर्वांना ती फाईल वगैरे दिली. पण खूप जणांचे प्रश्न होते की ती आपली फाईल आहे जी कॅशोमध्ये कशी ॲड करायची, म्हणजे ती लूप किंवा ती टोन कशी ॲड करायची. तर त्याच्याबद्दलच आज मी बोलणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे की कसे ॲड करायची. तर तुम्ही हे मोबाईल स्क्रीनमध्ये आता बघा. तर आता तुम्हाला मी दाखवतो की आपला लूप फाईल किंवा टोन फाईल FL स्टुडिओमध्ये कशी ओपन करायची. तर त्याच्यासाठी तुम्हाला फाईल मॅनेजर ओपन करायचे आहे. सर्वात आधी तुम्हाला जी फाईल तुमच्याकडे आहे, टोन फाईल मी दिलेली, किंवा तुमच्याकडे जर दुसरी टोन फाईल असेल ती तुम्हाला फाईल मॅनेजरमध्ये शोधायची आहे. तर माझी ही टोन फाईल आहे RX विराज FLM, म्हणजे जी आपण कॅशोमध्ये आपल्या FL स्टुडिओमध्ये वाजवू शकतो. तर त्याला आपण सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये FLM युजर फाईलमध्ये दिसत असेल त्यावर क्लिक करून माय मीडियामध्ये ती पेस्ट करायची आहे. आता ते झाल्यानंतर ही आपली टोन फाईल पेस्ट झालेली आहे. त्याच्यानंतर जो तुम्हाला म्हणजे मी दिलेला असेल किंवा तुमच्याकडे जो लूप असेल तो पण तसाच लूप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करून कॉपी आणि परत FLM युजर फाईलमध्ये, पण आता तुम्हाला माय सॅम्पलरमध्ये तो लूप पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला FL स्टुडिओ ओपन करायचा आहे. तर बघू शकता जे आपण माय मीडियामध्ये फाईल पेस्ट केलेली ती इथे दाखवते. त्यानंतर आपण त्याच्यावर क्लिक करून कंटिन्यू करून आपण ती फाईल यूज करू शकतो, म्हणजे ती फाईल वापरू शकतो. नंतर लूप ॲड करण्यासाठी प्लसमध्ये जाऊन आपल्याला ऑडिओ क्लिपमध्ये क्लिक करायचे आहे. नंतर माय फाईल, नंतर माय सॅम्पलरमध्ये तुम्हाला तो जो लूप दिसेल तो लूपवर क्लिक केल्यानंतर तो लूप आपला FL स्टुडिओमध्ये ओपन होईल. नंतर त्या लूपवर क्लिक करून आपल्याला सोलो बटन क्लिक करायचे आहे. त्याच्याने तो लूप चालू होईल. आणि लूप चालू बंद करण्यासाठी हे बटन दाबायचे आहे. जर लूप तुम्हाला परत स्टार्टिंगपासून प्ले करायचा असेल तर तुम्हाला रिव्हर्स बटन दाबायचे, त्याच्याच साईडला आहे ते. अशा प्रकारे तुम्ही टोन फाईल किंवा लूप फाईल FL स्टुडिओमध्ये ॲड करू शकता. जर काही अडचण असेल तर खाली कमेंट करा, मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवीन.